शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये आंब्याच्या नवीन लागवडीमध्ये आपल्याला कोणती कामे करायची, कोणत्या फवारण्या घ्यायच्यात, याच्याविषयी माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत. म्हणजे ऑगस्टमध्ये आपल्याला काय नियोजन आंब्याचं करावं लागणार आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी जर आपण आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. किंवा फेसबुकला जर पाहत असाल तर फॉलो नक्की करून घ्या. आणि ज्यावेळेस व्हिडिओ पूर्ण होईल त्यावेळेस जर तुमच्या काही समस्या असतील, आंब्याविषयी जर काही प्रश्न असतील किंवा तुम्ही मला काही सजेशन देऊ इच्छिता की व्हिडिओमध्ये असं चेंजेस कर, असं काही जर असतील तर व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तुमचे काही जे प्रश्न असतील, आंब्याविषयी असतील किंवा दुसरे काय असतील, ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. तर आता माहिती घेऊ आपण की यावर्षी जर विचार जर केला ऑगस्टचा, तर आता जर सगळीकडे जर बघितलं तर पाऊस म्हणावा तेवढा पडत नाहीये. तरी सुद्धा झाडाला मोठ्या प्रमाणामध्ये नवीन फुटवा आलेला आहे. आणि ज्यावेळेस झाडांना नवीन फुटवा येतो तिथे एक महत्वाची समस्या म्हणजे जसं झाडाला आंब्यामध्ये जर विचार केला तर झाडाला नवीन फुटवा आला म्हणजे नवीन नव्हती आली की तिथं आपल्याला अळीचा प्रादुर्भाव दिसतोय. तर अळीमध्ये 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे पानं खाणारी अळी, दुसरी म्हणजे शूट बरोबर म्हणजेच जे झाडाचा शेंडे येतात ते शेंडे पोखरणारी अळी येते. आता तुम्हाला मी उदाहरण दाखवतो. आता हे बघा, हे झाड आहे, याच्यामध्ये तुम्हाला असे काही पानं झालेले दिसत असतील तर ज्या शेतकरी मित्रांच्या आंब्याच्या झाडांना याच्या आधी नवीन फुटवा नव्हती आलेली होती, त्यांना जर असे जर पानं दिसत असतील म्हणजे असं जर काहीतरी करपालेलं दिसत असेल तर हा करपा रोग तर बिलकुल नाही आहे. एवढी गोष्ट तुम्ही समजून जा. हे कशामुळे झालेले की ज्यावेळेस झाडांना नवीन असे फुटवे आलेले होते तर या फुटव्यामध्ये तिथं शूट बोरर नावाची एक अळी असते. त्या अळीने खाल्लं आणि खाल्ल्यानंतर हा जो वरचा भाग आहे तो तिथे सुकून गेला आणि त्याच्यानंतर आपले शेंडे जे आहेत ते असे करपून गेले. करपून गेल्यानंतर आपल्याला आता नवीन असे फुटवे भेटत आहेत. परंतु या फुटव्यावर देखील अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामध्ये 2 प्रकारची अळी, एक जसं मी सांगितलं पानं खाणारी अळी. पानं खाणारी अळी, आता इथं उदाहरण आपण म्हणजे इथं या झाडावरती तर दिसत नाही आपल्याला, परंतु पानं खाणारी अळी त्याचबरोबर पानं गुंडाळणारी अळी. तर ही पानं गुंडाळणारी अळी काय करते की पानाचा जो भाग आहे असा तो गोल करते आणि त्याच्यामध्ये समजा पान खाऊन घेते. अशा प्रकारे आपल्या ते झाडात नुकसान करत असते. दुसरी म्हणजे शूट बरोबर, जे मी सांगितलं उदाहरण तुम्हाला इथं दाखवायला उदाहरण आहे. इथं बघा, आता हे नवीन फुटवा आलेला आहे आणि या फुटव्याच्या मध्ये इथं अशा प्रकारे तुम्हाला जर अशी छिद्र दिसत असतील, या पानामध्ये देखील छिद्र आहेत म्हणजे याच्यामध्ये अळी आणि याच्यामध्ये देखील अळी. आता हे फोडून बघू आपण. हा फुटवा जो आहे आपण जर असा जर तोडला आणि त्याला जर असं जर 2 भागा जर केल्या तर याच्यामध्ये आपल्याला अळी दिसून येईल. इथं बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये अळी आहे. अशा प्रकारे जर आपल्या झाडाला नवीन फुटवा ऑगस्टमध्ये आला तर आपल्याला काळजी घ्यायची की शूट बोरर जी अळी आहे त्याच्यापासून आपल्याला आपल्या पालवीचं संरक्षण करणं गरजेचं आहे. तर याच्या संरक्षणासाठी, याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, अळी कोणत्याही प्रकारची असू द्या त्याच्यासाठी आपण कीटकनाशक म्हणून क्लोरोपायरीफॉस 2 मिली प्रति लिटर याचा वापर करू शकतो. त्यासोबत एक बुरशीनाशक वापरा की जर म्हणजे करपा वगैरे जर आलेला असेल तर त्याच्यासाठी तुम्ही 22 वापरू शकता किंवा साप वापरू शकता. किंवा जर करपा नसेल दिसत तर तुम्ही जो क्लोरो आहे त्याच्यासोबत तुम्ही ब्लू कॉपर म्हणजेच कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असलेलं बुरशीनाशक वापरा. याच्यामुळे काय होईल की आता जर तुम्ही जर थोडं जर निरीक्षण जर केलेलं असेल तुमच्या बागेमध्ये फिरून तर काही ठिकाणी झाडामधून डिंक निघायला सुरुवात झालेली असेल. तर हा डिंक जर आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्लू कॉपरची जर फवारणी जर केली तर तिथं काही प्रमाणामध्ये डिंक कमी होण्यासाठी मदत होईल. दुसरी गोष्ट की हा जो नवीन फुटवा आलेला आहे त्याच्यावरती अजून एक प्रादुर्भाव आपल्याला दिसू शकतो, तो म्हणजे गॉलमीज. म्हणजे पानं जे आहेत त्याच्यावरती एक प्रकारच्या गाठी गाठी येतात, अशा फोड आल्यासारखे येतात. असं जर प्रादुर्भाव जर तुमच्या बागेमध्ये दिसत असेल आणि त्याचबरोबर अळी पण जर दिसत असेल, अशी जर कंडिशन असेल तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही काय करू शकता, ऍक्टरा नावाचं जे प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये थायोमिथॉक्झाम हा घटक आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. थायोमिथॉक्झाम त्याचबरोबर इमामेक्टिन बेन्झोएट जे की अळीसाठी काम करेल, हे 2 घ्यायचेत आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचं. तुम्ही जर स्टिकरचा जर वापर केला तर चांगली गोष्ट आहे, औषध पसरण्यासाठी तिथं मदत होईल. जर तुमच्या याच्यामध्ये फक्त अळी असेल तर तुम्ही क्लोरो प्लस बुरशीनाशक घ्या. त्याचबरोबर अळीसोबतच जर गॉल मिज देखील जर असेल तर तुम्ही थायोमिथॉक्झाम प्लस इमामेक्टिन बेन्झोएट प्लस एक बुरशीनाशक अशी फवारणी तुम्ही करू शकता. दुसरी एक गोष्ट मी सांगितलं होतं की झाडाचे जे फांदे त्यातून तुम्हाला डिंक निघायला दिसू शकतो. आता इथं हे जर झाड जर बघितलं अशा प्रकारे इथं याला हे झालेलं आहे, म्हणजे साल जी आहे ती फाटत चालली आहे. हा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला आता कमी दिसतोय, परंतु जर दसऱ्याच्या नंतर हा प्रॉब्लेम तुम्हाला खूप वाढलेला दिसून येईल. आणि त्यावेळेस जर तुम्ही कंट्रोल करायला गेले तर हा डिंक्या नावाचा रोग आहे, तो नंतर कंट्रोल करायला खूप आपल्याला अवघड जाईल. त्याच्यामुळे आता काय करायचं, जिथं अशा प्रकारे डिंक दिसत असेल तर तो तुम्ही काहीतरी चाकूच्या साह्याने किंवा दुसरी एखाद्या गोष्टीच्या साह्याने तो डिंक काढून घ्या. त्याच्यावरती बोर्डो पेस्ट लावा किंवा जे काव लेप येते ती लावा. अशा प्रकारे जो डिंक्या रोग आहे त्याचं सुरुवात होण्यापूर्वीच आपण जर आताच जर नियंत्रण केलं तर पुढे चालून आपल्याला अडचण येणार आहे. तर ह्या 2-3 मुख्य समस्या सध्या आपल्याला दिसू शकतात ऑगस्ट महिन्याचा जर विचार केला सद्यस्थितीला. तर या व्यतिरिक्त आता तुम्हाला जर काही तुमच्या झाडांमध्ये काही प्रॉब्लेम दिसत असेल
तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला लगेच त्याच्याविषयी एखादी 30 सेकंदाचा किंवा 1 मिनिटाचा रील बनवून त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. किंवा काही सजेशन्स असतील तुम्हाला, म्हणजे की तुम्ही काय सांगू इच्छिता, ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू इच्छिता. आपल्याला याआधी एक प्रश्न आला होता, मी म्हणजे इंस्टाग्रामवरती विचारलं होतं की कोणाला काय अडचण आहे का, किंवा मी कशावरती व्हिडिओ बनवा असं कोणाला काय वाटतंय का. तर आपल्या एका शेतकरी मित्रांनी आपल्याला सांगितलं होतं की सध्याच्या स्थितीमधील आंब्याच्या म्हणजे कीड नियोजन आहे त्याच्याविषयी माहिती द्या म्हणून. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कीड नियोजनाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आळी, दुसरं गॉलमीच, आणि तिसरं म्हणजे जर करपा जर असेल तर तुम्ही 22-3 सारखं बुरशीनाशक तिथं वापरू शकता, किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड सारखं बुरशीनाशक वापरू शकता. या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील, समस्या असतील, कमेंटमध्ये नक्कीच मांडा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.